स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात होतोय साजरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीनगरमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न। जम्मू काश्मीरला योग साधनेची भूमी संबोधत योग हा काश्मीरसाठी रोजगाराचं माध्यम बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला। राज्यातही ठिकठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम, योगाभ्यासात सामान्य नागरिकांचा मोठा सहभाग। मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला योगाभ्यास। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत ओबीसी शिष्टमंडळाची बैठक। मराठा ओबीसी दाखले खोटे आढळल्यास कडक कारवाई करण्याचं सरकारचं आश्वासन। सायबर गुन्ह्यांच्या जलद तपासासाठी नवी मुंबईत लवकरच देशातलं आधुनिक सायबर गुन्हे अन्वेषण केंद्र सुरू करणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता। द गोल्डन थ्रेड या भारतीय चित्रपटानं पटकावला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार। आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात सॉर मिल्क चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा रौप्य शंख, तर पोलंडच्या झिमा चित्रपटाला ॲनिमेशन पटाचा रौप्य शंख पुरस्कार। आणि 6A आकाशगंगानं जिंकला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा रौप्य शंख पुरस्कार, तर सॉल्ट ठरला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट।